बीड जिल्ह्यातलं सुमारे 1200 लोकवस्तीचं बेलगुडवाडी गाव पावसानं हुलकावणी द्यायची आणि पीक उपटून नव्यानं दुबार पेरणी करायची हा या गावाचा नियमच होऊन बसला होता। या बंधाऱ्यामुळे ही जवळपास विहिरीला 5-6 वर्षापासून आमच्या पाणी नव्हतं। आता ही बंधारा झाल्यापासून ह्या वर्षीच फक्त सुरू झाली। 11-12च्या नंतर ह्या वर्षी सुरू झाली ती। तोपर्यंत जमीन सुद्धा एक पीक सुद्धा आमचं व्यवस्थित निघत नव्हतं। त्याच्यामुळे ह्या वर्षी आता बंधाऱ्यामुळे ह्याच्यामुळे कापूस 4-5 फुटापर्यंत वाढला। कुठल्याच विहिरीला पाणी राहिलं नव्हतं। मग सगळं भरणं ते सगळं जळून दिलं। पाण्याचं बघितलं गावातलं आणि जनावर छावणी होती याला पारशिंगला जनावर नेऊन घातली। मग नंतर आता इतका पाऊस नंतर पडला तरी इतका फायदा झाला। सध्या आता कोणाच्या विहिरीचं पाणी 6 तास मोटर चालती उपसत नाही का याप चालतात। मात्र यावर्षी जलशारदा मार्फत गावातून वाहणाऱ्या बांधाचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर मात्र सगळं चित्रच बदललं। 13 लाख रुपयाचा खर्च या बंधाऱ्यासाठी झालेला आहे आणि 1,60,000 1,42,000 रुपये या रुंदीकरणासाठी आपण एक पोकल्यानंच हायर केलेलं होतं। 1,42,000 रुपयाचा खर्च झालेला आहे। एरवीचा साधारणपणे 25 ते 30 एकरला पाणी उपलब्ध करून देणारा हा सिमेंट बंधारा साधारणपणे 150 एकर पर्यंतच्या शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध करून देऊ लागले। बंधारे गावाला मुबलक पाणी मिळालं, त्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवणही थांबली। गावाबाहेर विहीर एक तिथून पाणी आणावं लागायचं 2 किलोमीटरवरून, तर ते खूपच त्रास होत होता आम्हाला। तर मग त्याच्याबरोबर आमच्या भैयासाहेबांनी आम्हाला बंधारा दिला, त्याच्यापासून आम्हाला खूप सुख मिळालं। विहिरीला पाणी आलं, हापशाला आलं, बोरला आलं, शेतीत पाणी झालं। बेलगुडवाडी या गावानं आतापर्यंत सोसलेला दुष्काळ बांधाच्या खोलीकरणामुळे तात्काळ दूर झाला। त्यांची ही कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।